मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट, तर 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी. आंबा नदी धोका पातळीवर, तर अलिबाग, मुरुड, पेण, रोहा तालुक्यात देखील मुसळधार पाऊस. रत्नागिरीतील माजलगाव तेलगाव महामार्गावर साचत असलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण. उपाययोजना करण्याची मागणी. पाण्यामुळे रस्त्याला तळ्यांचे स्वरूप. मुसळधार पावसाचा माणगाव पुणे राज्यमार्गाला फटका. उतेखोल परिसरात रेल्वे ब्रिज खाली पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत. रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस. खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली इशारा पातळी. घाट परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर मोठा परिणाम. स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तरंगत्या पुलासाठी हालचाली सुरू. गॅबियन वॉलचा भराव खचल्यानंतर व्हायट डक्ट पूल उभारण्याच्या हालचाली. पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर. प्रशासनाकडून खबरदारी. चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या ठिकाणांचे पाणी. एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये दाखल. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील महाबळेश्वर ते रायगडमधील पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दाट धुके, दरडीचा धोका असल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्त्यावर पाणी साचलंय. आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. वसई विरारमध्ये सलग 4थ्या दिवशी मुसळधार पाऊस. सखल भागातील अनेक रस्ते पाण्याखाली. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. रायगडच्या महाड तालुक्यातील तब्बल 72 गावे दरड-प्रवण क्षेत्रात असून यापैकी 20 गावे अति धोकादायक परिस्थितीत. आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना. 1146 नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर. दरडी कोसळून दुर्घटना होण्याच्या घटनेत वाढ. पावसामुळे मुंबईच्या दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटमध्ये कोसळलं झाड. मार्केटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. हवामान बदलावर बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपाय. धाराशिवच्या रुईभर येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. अतिवृष्टी व पावसातील खंड यासारख्या परिस्थितीतही पीक टिकवण्यासाठी बीबीएफ पद्धत प्रभावी. मुंबईच्या माटुंगा परिसरात कोसळलं मोठं झाड. पार्क केलेल्या वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा. मुंबईच्या साकीनाका मॅन्युअल दुर्घटनेतील कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा. 3 कामगार ताब्यात, तर फरार कंत्राटदाराचा शोध सुरू. 2 दिवसांपूर्वी उघड्या मॅन्युअलमध्ये पडून झाला होता एका व्यक्तीचा मृत्यू. धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश. खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली विशेष बैठक. उड्डाणपूल, पाणीपुरवठा, आयटी पार्कला गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती. एसआयआरच्या कामात हलगर्जीपणा केल्याने सोलापूर महापालिकेच्या लिपिकाविरोधात गुन्हा दाखल. रवी किरण ढाले यांच्या विरोधात गुन्हा नोंद. एसआयआरच्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या राऊरीमध्ये भागीरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या खासगी बसचा अपघात. 20 ते 25 मुली जखमी. सर्व मुली तांदुळवाडी, कोंडवड आणि शेलेगाव येथील रहिवासी. राज्यात 14,80,000 भटके कुत्रे, तर एकट्या मुंबईत 94,000 भटक्या कुत्र्यांची नोंद. येत्या 6 महिन्यात भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. नाशिकच्या उद्योग भवन समोरच्या विराड आंदोलन मागे. मंत्री उदय सामंत यांची मध्यस्थी. एमआयडीसी जागेवर अतिक्रमित झालेल्या घरांवर कारवाई केल्यानं सुरू होतं आंदोलन. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाचा मोठा दिलासा. अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया
या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गावरील तिकिटांचे दर कमी होणार. आंतरराष्ट्रीय बाजारात विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. राम मंदिर चोरी प्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग. एसआयटीनं घेतली बँक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती. ट्रस्टच्या गेल्या 5 वर्षाच्या हिशोबांचे पुन्हा ऑडिट होणार, तर देणगी म्हणून मिळालेल्या दागिन्यांची आणि इतर वस्तूंची चौकशी होणार. अमरनाथ यात्रेचा आजचा दुसरा दिवस. कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेला सुरुवात. यात्रेकरूंची तिसरी तुकडी जम्मू येथून रवाना. भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. फुटबॉल विश्वचषकाला मराठीची भुरळ. ओ नाखवा बोटीनं फिरवाल काम. फिफा वर्ल्ड कपच्या सोशल मीडियावरील अधिकृत पेजवर मराठीतून भन्नाट पोस्ट. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला. बलूच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. पाकिस्तानच्या तटरक्षक दलाकडून 30 जवान शहीद झाल्याचा दावा.